आणि आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपामुळे पुण्यामध्ये नागरिकांना धान्य मिळणं बंद। जिल्ह्यामधील 23,79,305 नागरिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण। धान्य वाटपाकडे नागरिकांच्या नजरा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वादग्रस्त एसपीओला अखेर स्थगिती। विद्यार्थी संघटनांच्या विरोधांमुळे प्रशासन नमलं। आंदोलनाच्या मूलभूत हक्कावर गदा येणार असल्यामुळे विद्यार्थी संघटनांचा नवीन प्रणालीला कडाडून विरोध। मुंबई पुणे महामार्गावर आता बससाठी स्वतंत्र मार्गिका असेल। मुंबई पुणे मार्गाच्या रुंदीकरणाचं काम वेगात सुरू। पुणे जिल्हा परिषदेकडून 102 अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना बाहेरचा रस्ता। गेल्या 1 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच। जिल्हा परिषदेकडून कारवाई। पुणे महापालिकेला डिसेंबरपर्यंत 5,500 कोटींचं उत्पन्न। आतापर्यंत 4,500 कोटींचा खर्च। पुण्यातील बेघरांसाठी 1,867 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे। जिल्हा परिषदेकडून घरकुल आवास योजना आणि रमाई आवास योजनेतून घरकुल मंजूर। पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेवर महिलांसाठी आंदोलन। पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी महिला आक्रमक। पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी खोऱ्यामध्ये मराठा समाजाकडून 37 गावांमध्ये शाखांचं उद्घाटन। आरक्षणासोबतच मराठा आरक्षणाच्या प्रगतीसाठी गाव तिथे शाखा सुरू करण्याचा उपक्रम। पुण्यातील सासवडच्या वाघिरी महाविद्यालयाच्या वैभव कामतेची दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी परेड ऑफ गार्ड ऑफ ऑनरसाठी निवड। चुरशीची निवड प्रक्रियेमधून निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून वैभवचं कौतुक।